रूप पाहता लोचनी रूप पाहता Krishna Hari Jai Ram Krishna
जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम जयापासून हे सकल जयापासून हे सकल महिमंडळ हे झाले महिमंडळ हे झाले महिमंडळ हे झाले महिमंडळ हे झाले तो एक पंढरीचा राणा तो एक पंढरीचा राणा नये अनुमाना श्रुतीची नये अनुमाना श्रुतीची हे विवादती जयासाठी जगती विठ्ठल जगती विठ्ठल जगती विठ्ठल एक पंढरीचा राणा एक पंढरीचा राणा नये अनुमाना श्रुतीची नये अनुमाना श्रुतीची तुका म्हणे तो आकळ हे तुका म्हणे तो आकळ आहे सकल व्यापक आहे सकल व्यापक तो एक पंढरीचा राणा तो एक पंढरीचा राणा नये अनुमाना श्रुतीची नये अनुमाना श्रुतीची पारसमाई महिमंडळ झाले जयापासून सकळ हे महिमंडळ हे झाले तो एक पंढरीचा राणा नये अनुमाना श्रुतीची
माया जय जावे Namo
जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु साखरे महाराज की जय, श्री गुरु रंगनाथ महाराज की जय, गुरु शिवानंद स्वामी महाराज की जय। पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। वाचुनी सकळ महिमंडळ हे झाले, तो एक पंढरीचा राणा नाही अनुमाना श्रुतीशी, विवादती जयासाठी जग झेंडी विठ्ठल, तो एक पंढरीचा राणा नाही अनुमाना श्रुतीशी। तुका म्हणे अखळ आहे सकळ व्यापक, तो एक पंढरीचा राणा नाही अनुमाना श्रुतीशी। पांडुरंगा करू प्रथम त्यांच्या कृपाने कथेचा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। जया पाचनी सकळ महिमंडळ ही झाले, तो एक पंढरीचा राणा नाही अनुमाना श्रुतीशी। आज या ठिकाणी सालाबाद प्रमाणे चाललेला जो अखंड हरिनाम सप्ताह, त्याचं निमित्त आहे वैकुंठवासी परमपूजनीय श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य शिवानंद महास्वामी यांच्या 44व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आज चालू असला अखंड हरिनाम सप्ताह, हा 3ऱ्या दिवसाची सेवा करण्याकरता हा आनंद घेतला। 44 वर्षे झाले सारखं त्या ठिकाणी हा अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे। पुण्यतिथीचा उत्सव आहे। मी तुम्हाला सांगितलं, श्राद्ध कोणाचं करतात, पुण्यतिथी कोणाचं करतात, जयंती कोणाचं करतात, संजीवन समाधी सोहळा कोणाचा करतात, वैकुंठ गमन सोहळा कोणाचा करतात, हे सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे। श्राद्ध कोणाचं करतात? जीवाचं। मेल्यावर करतात जीवाचं श्राद्ध होत असते। पुण्यतिथी कोणाची? ज्याचं देह तादात्म्य सुटलेलं आहे, देह असताना देहाचा संबंध सुटलेला आहे, असे महापुरुषाची काय होते? पुण्य होते, पुण्यतिथी होते। पुण्यवंत भावे घेता
भावे घेता सज्जनाची नावे घेता सज्जनाची पुण्यवंत भावे घेता सज्जनाची घेता सज्जनाची नावे घेता सज्जनाची नावे. कारण सज्जनांचं म्हणजे देह तादात्म्य सुटलेल्या महापुरुषाचं नाम जरी घेतलं तरी काय होते, पुण्याची काय होते, प्राप्ती होते. म्हणून महात्म्याची काय असते, पुण्यतिथी असते. आणि भगवंताची काय करते, जयंती. का बरं करावं? बरोबर आहे, भगवंताची जयंती होते. कृष्णनवमी, रामनवमी, हनुमान जयंती, वामन जयंती, नरसिंह जयंती, या सगळ्यांची काय करतो आपण? का बरं जयंती करतो? सांगतो कारण आहे का? परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि. 3 कामं करता येतो तर जयंती असते. साधूंचं रक्षण करण्याकरता, दुष्टांचा संहार करण्याकरता आणि धर्माची संस्थापना करण्याकरता जो स्वेच्छेने अवतार घेतो त्याची काय करतो, जयंती होत नसते. ही गोष्ट ध्यानात ठेवा. संजीवन समाजाचा कोणाचा प्रमाण काय केला? आपण रोज हरिपाठ म्हणतो. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ समाधी संजीवन हरिपाठ समाधी संजीवन हरिपाठ. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती समाधि संजीवन हरिपाठ समाधि संजीवन हरिपाठ समाधि संजीवन हरिपाठ. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ. ज्ञानोबारायांच्या संजीवन समाजाला निवृत्तीनाथाचं ज्ञान प्रमाण आहे. श्री गुरुवर्याचं काही ज्ञान प्रमाण आहे. म्हणून त्यांची संजीवन समाधी 16 साजरा करायची. आणि तुकोबाराची काय करायची? तुमच्या घरात गेलं तर वैकुंठाला गेलं म्हणतात. सदैव वैकुंठ म्हणा, नुसतं वैकुंठ म्हणायचं नाही, सदैव वैकुंठ तुम्हाला 16 जगद्गुरु तुकोबारायचं करायचं. ज्ञानोबारांची संजीवन समाधी 16. कारण कसं आहे, ज्ञानोबारा 700-750 वर्षे जसं समाधीला असतं तसेच ते आहे. त्याच्यात कारण कसं आहे, योगशास्त्रामध्ये असं आहे, योगाच्या सामर्थ्यानं जलतत्वाने पृथ्वीतत्व नष्ट केलं तर शरीर जसाच्या तसं कोट्यवधी वर्षसुद्धा राहू शकतो. त्याच्यात काहीच फरक पडत नाही. मी माझं गोष्ट सांगितलं सर, पुन्हा सांगतो, तुमच्या लक्षात राहिलं नाही. वाराणसीच्या समोर एक रामनगरचं गाव आहे, जिल्ह्याचं गाव आहे. तिथं एक लहान मुलगा 10-12 वर्षाचा गाई राखायला गेला आणि तिथं कोणाच तरी केस बाहेर पडली होती, लांब असे काळी पोट. तो पाहिला कोणाचे केस असतील, महापूर आला होता, माती वाहून गेली होती. तो गावातल्या लोकांना सांगितलं असं असं झालं. तिथे 5-50 लोक आले, उकरले, तरी योग्याची समाधी झाली. मग तो उत्थानावस्थेने, योगीमध्ये स्वउत्थान परोत्थान किंवा काही स्वउत्थान परोत्थान दोन्ही असतात. मग त्यावेळेला त्याला हिमालयाच्या एका योग्याला आणलं, त्याने कुठेतरी अंगठ्याला धरलं, तो उत्थान अवस्थेत त्याला. तो विचारतो, अहो रामाची सीता चोरून नेली, परत आणली का? रामायण होऊन किती वर्ष झालं? किती वर्ष?
हे मूर्ख लोक प्राध्यापक सांगतात ते नकलीचे 11,70,000 वर्ष झाले. मध्ये 8,64,000 द्वापारी होऊन गेला ना, मग ते कुठे सोडले? बिनआकलीचे माणसं सांगतात की 5,000 वर्ष झाले. 11,70,000 मध्यंतर द्वापारी होऊन गेला आणि कृतयुगाच्या तिसऱ्या ह्याच्यामध्ये गेले ते, त्याचे 4 लाख गेले आणि आता हेच 5,000 वर्षे, जवळजवळ 11,70,000 वर्ष झाले. म्हणून योगी मनुष्य किती वर्ष जगतो हे काही सांगता येत नाही, किती वर्ष तो जगत असतो. म्हणून आजची जी सेवा आहे गुरुवर्य शिवानंद महास्वामींची यांच्या पुण्यतिथीचा हा कार्यक्रम आहे. त्याच्याकरता हा अभंग सेवेकरता घेतला. अगोदर अभंगाचा सरळ भावार्थ सांगतो, नाही तर आत्ताच्या कीर्तनकाराला अभंगावर येतच नाही शेवटपर्यंत. काय बोलतो की काय कोणाला नाही. तयापासून सकळ महिमंडळ हे झाले. ज्या परमात्म्यापासून आकाशाची सृष्टी झाली तो कोण आहे? पत्ता सांगतात. तो एक पंढरीचा राणा. कोणापासून झालं? ते पंढरी विठ्ठल उभा असलेला पांडुरंग परमात्मा श्री विठ्ठल, त्याच्यापासून ह्या जगताची काय झाली रचना झाली. तो एक पंढरीचा राणा नये अनुमाना श्रुतीची. तो परमात्मा जो आहे तो अनुमानाचा विषय होत नाही, श्रुतीचा विषय होत नाही. का होत नाही नंतर सांगतो. विवादती जयासाठी जगजेठी विठ्ठल. तो परमात्मा कसा आहे? तो परोक्ष आहे. म्हणून एक मीमांसकाचं सूत्र आहे, परोक्ष प्रिय हा ईश्वर. जगत कारण असणारा जो ईश्वर तो परोक्ष आहे, तो कधी अप्रोक्ष होत नाही. ही गोष्ट ध्यानात ठेवा. जगदाधिष्ठान ब्रह्म निर्गुण परमात्मा प्रत्यक्ष होऊ शकतो श्रवणानं. सगुण परमात्मा सुद्धा प्रत्यक्ष होतो उपासना केल्यानंतर, आणि प्रतिमा तर प्रत्यक्षच आहे. पण जगाला कारण असणारा सगुण निराकार परमात्मा तो सदैव परोक्ष. ही गोष्ट ध्यानात ठेवा. म्हणून परोक्ष वस्तूविषयी विवाद म्हणजे वाद निर्माण होतात. आता माईक प्रत्यक्ष याच्याबद्दल वाद आहे का? माईक आहे का दुसरं आहे का? प्रत्यक्षाबद्दल वाद होत नाही, पण जो परोक्ष असतो त्याच्याबद्दल वाद होऊ शकतो. म्हणून विवादती जयासाठी जगजेठी विठ्ठल. काय आहे? शेवटच्या चरणात म्हणतात तुका म्हणे अकल आहे सकळ व्यापक. तो परमात्मा अकल म्हणजे कलारहित असून सर्व ठिकाणी व्यापक आहे तो, असा अभंगाचा सरळ भावार्थ आहे. आता प्रत्येक पदाचं आपल्याला चिंतन. आता कीर्तनकाराची पद्धत 3 असते. या कीर्तनकाराला काही कवडीची अक्कल नाही. 3 कीर्तनाची पद्धत 3 असतात. एक पदकृती पद्धती आहे, एक अधिकरण पद्धती आहे, एक उपक्रम उपसंहार पद्धती. हे कोणत्याच पद्धतीत बसत नाही. आपल्याला आज पदकृती पद्धतीने अभंगाचं चिंतन करायचं आहे. कारण पदकृती पद्धतीचं चिंतन ज्या वेळेला करायचं असतो त्यावेळेला 5 गोष्टीचा विचार करायचा. पदच्छेद पदार्थोक्ती विग्रहो वाक्य योजना आक्षेपस्य समाधानम व्याख्यानम पंचलक्षणम पंचदशिकार सांगतात. त्या पद्धतीने आपल्याला कीर्तन अभंगाचं चिंतन करायचं आहे. जयापासून सकळ महिमंडळ हे झाले. परमात्म्याच्या स्वरूपाचा विचार करायचा असेल तर 4 प्रकरण आपल्याला पाहण्यात मिळते. एक निर्गुण निराकार परमात्मा, एक सगुण निराकार परमात्मा, एक सगुण साकार परमात्मा, एक प्रतिमा स्वरूप परमात्मा, असे 4 प्रकार आपल्याला परमात्म्याचे पाहायला मिळतात. तुम्हाला कळेल न कळेल मी त्याचा विचार करत नाही. सोनपेठकर शास्त्रीचं कीर्तन चालू होतं की सगळी महाराज मंडळी बसली, कांदारकरासहित होते, सगळी महाराज मंडळी बसली होती. आपण घेतला होता तो साठवीला हरी आपण घेतला होता. त्यांनी प्रक्रिया सुरू केली. त्यामुळे आम्हाला महाराज कळत नाही, तुम्हाला कळत नाही, तुम्हाला बुद्धीचा दोष आहे, मला जे सांगायचं ते सांगतो ना. म्हणून एक गोष्ट द्या. एवढे मोठे महाराज दक्षिण भारतात पंडित होते सोनपेठकर शास्त्री. तर काय आहे? जयापासून सकळ असे परमात्म्याचे 4 स्वरूप असतात. मग कोणत्या परमात्म्यापासून जगाची उत्पत्ती झाली? निर्गुण निराकार परमात्मा कोणाला कारण होत नाही, हेतू ना उपादान. सगुण साकार परमात्मा सुद्धा कोणाला कारण होत नाही, तो परिच्छिन्न असतो आणि शरीर धारण केलेलं असतो. प्रतिमा स्वरूप तर आपण त्याच्या ठिकाणी मंत्रांना देवा भगवंताला त्या ठिकाणी काय करतो? आवाहन करतो. पण सगुण निराकार परमात्मा जो आहे म्हणजे त्यालाच त्या ठिकाणी मायाविशिष्ट चेतन परमात्मा तो जगताला कारण आहे. त्याच्यापासून जगाची काय झाली? उत्पत्ती झाली. म्हणून जयापासून त्या मायाविशिष्ट चेतन परमात्म्यापासून जगाची उत्पत्ती झाली. नुसतं चेतन जगाला उत्पन्न करू शकत नाही, नुसतं माया जगाला उत्पन्न करू शकत नाही. नुसतं पुरुषाला उत्पन्न होतील का?
नाही होणार. नुसत्या बाईला होतील का? नाही होणार. दोघं असलं तर होतातच का? नाही होणार. दोघं वाचून होतात का? असे अनेक शंका आहेत त्याच्या ठिकाणी. तर काय आहे, त्या माया विष्णूचा चेतन परमात्मा म्हणून जगाची उत्पत्ती झाली. माया हे जगाला उपादान कारण आहे, चेतन हे निमित्त कारण आहे. माया जगाला उपादान आहे. हे बघा, कुंभार घट निर्माण करतो. घटाला माती काय आहे? उपादान. कुंभार काय आहे? निमित्त कारण. कारण काय असतं, निमित्त कारण तटस्थ असून कार्याला उत्पन्न करतो. घटावरून वेगळा कुंभार आहे, घटाला उत्पन्न करतो. पण मृत्तिका जी आहे, त्या मृत्तिकेवर कार्य जे असताना उपादान कारण जे माती आहे त्याच्यावर घट आहे. माती वाचून घटाची काही नाही उत्पत्ती होत नाही. कुंभार वाचून होत नाही, पण कुंभार निमित्त कारण आहे. उपादान कारणावर कार्य करत असते. ही गोष्ट ध्यानात ठेवा. निमित्त कारण, कुंभार मेला तरी घट फुटत नाही, पण माती काढून घेतलं घट राहील का? नाही. तसं मुलाला आई उपादान कारण, बाप निमित्त कारण आहे. कारण काय, मुलगा आईला पितो का बापाला पितो? मग कोणावर जगला? तसं मातीवर घट राहिला, तसं आईवर मुलगा जगला. पण आई कोण आहे? निमित्त कारण. आणि बाप, आई उपादान कारण. बाप कोण आहे? निमित्त कारण. म्हणून नाथ महाराज म्हणतात. पण इथं व्यवहारात असं आहे, परमार्थ क्षेत्र जर विचार केला तर बाप परमात्माच उपादान करणार आणि परमात्माच निमित्त करणार. माये जगन्नाथ बाप जगन्नाथ माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन. जसं मृत्तिकेवर घट जगतो, कुंभारावर जगत नाही, तसं बाळ हा मुलावर जगतो, त्या ठिकाणी बापावर जगत नाही. तसं जगत हे कोणावर राहिलं? उपादान कारण मायावर राहिलं. आणि परमात्मा त्या मायेची सहाय्यता घेऊन जगाची निर्मिती करतो. म्हणून जयापासून सकळ महित ब्रह्मसूत्र भाष्यामध्ये असं वर्णन केलं. यतो वा इमानी भूतानी जायन्ते येन जातानि जीवन्ति यत् प्रविशन्ति अतिश्वेशन्ति तदेव परमविजिज्ञासस्व. ब्रह्मसूत्र भाष्यकर्म. जन्माद्यस्य यथा पहिल्या सूत्रावरच आहे. यथा म्हणजे त्या परमात्म्यापासून जगाची उत्पत्ती स्थिती लय झालं असा परमात्मा जो आहे. म्हणून यतो वा इमानी भूतानी जयन्ते, या परमात्म्यापासून सगळे भूत निर्माण झाले. येन जातानि जीवन्ति, जन्मानंतर परमात्म्यावर जगतात आणि शेवटी लीन होतात. प्रविशन्ति अभिसविशन्ति तदेव ब्रह्मविजिज्ञासस्व. पुन्हा परमात्म्याच्या ठिकाणी लीन होतात. तुम्हाला एक प्रश्न विचारतो, लाटा कोणावर निर्माण होतात? राहतात कोणावर? लीन होतात कोणावर? पाण्यावर. मग आता म्हणूनच जगत हा उत्पस्थिती लय कारणात्मक परमात्मा हा तटस्थ लक्षण. व शास्त्रकार तत्वानुसंधानकार म्हणतात, जगाची उत्पत्ती स्थिती ज्याच्यापासून झाली ते परमात्माचं तटस्थ लक्षण आहे. म्हणून या ठिकाणी विठ्ठल असला जो परमात्मा तो तटस्थ स्वरूप आहे. तो निर्गुण निराकार स्वरूप नाही, सगुण साकार दोन्ही आहे. परमात्मा विठ्ठल दोन्ही आहे तो. म्हणून सगुण निर्गुणाचा ठाव विठेवर पाव धरी येईल. सगुण आणि निर्गुण दोन्हीचं ठिकाण जो परमात्मा आहे त्याला आपण श्री विठ्ठल म्हणतो. ही कीर्तनकारला विठ्ठल कशात भी म्हणत नाही. विध नाम ज्ञानम ठम नाम रहितम ला ते नाम गृह्णाती इथे विठ्ठल शब्दाची व्याख्या आहे. विध म्हणजे ज्ञान, ठम नाम रहित, ज्ञान रहित असलेल्या अज्ञानी पुरुषाचा सुद्धा ग्रहण करून त्याचा उद्धार करतो म्हणून ते विठ्ठल. ते लोक पांडुरंग म्हणतात. पांडुरंग म्हणजे काय? काय पांडुरंग शब्दाचा अर्थ? पांडुरंगाचा तो आहे म्हणून पांडुरंग तो तटस्थ स्वरूप आहे. कारण काय? अमरकोशामध्ये सांगतात रक्त श्वेतस्तु पांडुरा. ज्यावेळेला भगवान त्या ठिकाणी गोकुळात गाई राखायला जायचे आणि संध्याकाळी दिवस पडायला यायचे, त्यावेळेला सूर्याचे लाल किरण त्याच्या तोंडावर पडायचे परमात्म्याच्या, आणि गाईच्या खुऱ्याचं पांढरी माती
त्या तोंडावर बसायचं. रक्त श्वेतच तो पांढरा, रक्त आणि पांढरा रंग दोन्ही मिळून पांढरा रंग होत असतो, त्या रंगाचा तो आहे. तो जगताला उपादान कारणी आहे आणि जगताला तो निमित्त कारणी आहे. म्हणून जगताला उपादान निमित्त कारण जो असतो तो परमात्म्याचं तटस्थ स्वरूप, त्याला माया विश्व चेतन असं म्हणतात. म्हणून दयापासून सकळ महिमंडळ ही झाले त्या परमात्म्यापासून. म्हणून श्रुती सांगते तस्मात वा ही तस्मात आत्मानम आकाश संभूता, आकाशात वायू श्रुती आहे. त्या परमात्म्यापासून काय झाली, परमात्म्या आकाशादी सृष्टीची काय झाली, उत्पत्ती झाली. तेच या ठिकाणी जयापासून सकळ महिमंडळ झाले, आकाशादी सृष्टी झाली असं म्हणतात. अभिन्न निमित्त उपादान कारण तो तटस्थ लक्षणच आहे, तो माया विश्व चेतनच आहे. दोन्हीकडे लावायचं, अभिन्न निमित्त अभिन्न उपादान दोन्हीकडे लावायचं. तो निमित्ताला सुद्धा अभिन्नच आहे आणि उपादानाला सुद्धा अभिन्नच आहे. म्हणून अभिन्न निमित्त उपादान कारण म्हणा किंवा माया विश्व चेतन मान परमात्मा म्हणा किंवा तटस्थ स्वरूप परमात्मा म्हणा, तिन्ही एकार्थवाची आहे. अशा परमात्म्यापासून आकाशाची सृष्टी झाली असं अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात. जयापासून सकळ महिमंडळ झाले, तो एक पंढरीचा राणा नाही मनमाना श्रुतीशी. त्या परमात्म्यापासून जगाची काय झाली, उत्पत्ती झाली. पण तो परमात्मा प्रत्यक्ष नाही, ही गोष्ट ध्यानात ठेवा. तुम्हाला ज्ञानोबऱ्यांनी 18 अध्यायात ईश्वर स्वरूप होताना या श्लोकावर व्याख्यान करताना एक ओवी लिहिली. त्या ठिकाणी त्याने स्पष्ट सांगितलं जगाच्या उत्पत्तीला कारण तो परमात्मा कधीच प्रत्यक्ष होत नाही. भ्रामकाचीने सांगे जैसा लो विडारी तैसा ईश्वर सत्तायुगी चेष्टती भूते ती ओवी. आपण लोखंड ठेवायचं, त्याच्या बाजूने लोह चंबक फिरवा. लोह चंबक फिरलं तर लोखंड फिरते. काय फिरते? चुंबक. त्याला तुमच्या चुंबक मराठी भाषेत, शुद्ध मराठी भाषेत त्याला काय म्हणतात? गुरुत्व. नाही आद्यपतना समवायकनात्मक गुरुत्व. पहिल्या पडल्याला जे असमवायकरण असेल त्याला गुरुत्व म्हणतात. दुसऱ्या पडण्याला वेग असमवायकरण आहे. वेगावर अतिव्याप्ती होऊ नये म्हणून आद्यपतना समवायकरणात्मक गुरुत्व. ते गुरुत्व तुम्हाला दिसलं का? नाही. मग आहे कशावरून? लोखंड फिरण्याच्या क्रियेवरून त्याचा अनुमान झाला. तसं ईश्वर सत्ता आहे कोणावरून? कशावरून? साधे हे शरीर कोणाची साने हे शरीर कोणाची सत्य कोण बोलावी ते हरिवीन. हा जे कवी ऐकवी एक नारायण दयाचे भजन सुख नको. मानसाची देव चालले असता मीच एक करता म्हणून नाही. वृक्षाचे बाला हरिजाचे संता सत्ता तुका म्हणे पुढं काय? तुका म्हणे विठू भरला सभाय म्हणे काय तयार शराक्षरी. झाड हलण्याची क्रिया दिसते, हलवण्याला दिसतो का तुम्हाला? नाही. तो परोक्ष आहे. तो काय आहे? परोक्ष आहे. तसं कुठल्याही वस्तूची क्रिया दिसते, पण क्रिया जो करवणारा
तो परमात्मा त्या ठिकाणी दिसत नाही महाराज. ज्ञानावरांनी कसं दृष्टांत दिलं बघा. तो गुरुत्व दिसला का नाही. मग कशामुळे हा अर्थ लोखंड गुरुत्वामुळे अर्थ. गुरुत्व तुम्हाला दिसलं का नाही. जगाच्या ठिकाणी प्राणाची क्रिया कशामुळे होतात परमात्म्यामुळे. तो दिसला का तुम्हाला माया विष्णू चेतन परमात्मा तो दिसत नाही. म्हणून परोक्ष प्रिय हा ईश्वर असं त्या ठिकाणी लक्षण केलं. म्हणून त्या परमात्म्यापासून जगाची रचना झाली. म्हणून त्या ठिकाणी पहिल्यांदा परमात्म्यापासून काय निर्माण झालं. तस्मात आत्मानं आकाश संभूता. आकाश निर्माण झालं परमात्म्यापासून. का बरं. आकाश आणि परमात्मा सारखेच आहे. म्हणून आकाशास्थ लिंगात ब्रह्मसूत्र भाष्यकार म्हणतात आकाश या लिंगावरून परमात्म्याचे काय होते. न्यायमतामध्ये आकाश नित्य आहे, आकाश निरावयव आहे. आणि तुमच्या मतात परमात्मा नित्य आहे आणि परमात्मा निरावयव आहे. लक्षण साम्यत्वात एकत्व सिद्धी. दोन पदार्थाची लक्षण सारखी असली की त्याच्यात एकत्व असतो. म्हणून अगोदर कोणाची निर्मिती केली. तस्मात आकाश आत्मनम आकाश संभूता. त्या आत्म्यापासून आकाशाची काय झाली उत्पत्ती झाली. हेच गोष्ट सांगत असताना म्हणतात की जयापासून सकळ महिमंडळ ही झाली. हे झालं ईश्वरा आकाशाची सृष्टी निर्माण झाली. तो करणारा कोण. अभंगाचं दुसरं. तो एक पंढरी तारा, तो एक पंढरी तारा, तो एक पंढरी तारा, तो एक पंढरी तारा. माया हनुमाना सुखी, दया हनुमाना सुखी, माया हनुमाना सुखी, दया हनुमाना सुखी, दया हनुमाना सुखी. तो एक पंढरी तारा, तो एक पंढरी तारा, दया हनुमाना सुखी, दया हनुमाना सुखी, दया हनुमाना सुखी, दया हनुमाना सुखी. तो एक पंढरी तारा, तो एक पंढरी तारा. तो एक पंढरीचा राणा नये अनुमाना श्रुतीशी. जगताला कारण तो परमात्मा आहे. आता ते तुम्हाला संस्कार नसल्यामुळं कळेल किंवा न कळेल. पण आमची शिवानंदप्पा सांगायची वेदांत कळलं की त्या क्षणात मुक्ती आहे. नाही कळलं की पुण्याची उत्पत्ती आहे. पुण्याची उत्पत्ती नसेल तर पापाला प्रतिबंध आहे. ऐकल्यानंतर पाप होईल का पण होईल. म्हणून वेदांत कधी वाया जात नाही गोष्ट. पण संस्कार त्या ठिकाणी करायला पाहिजे. संस्कार फार महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून संस्काराची एक गोष्ट सांगतो तुम्हाला. कारण आज शिवरायांची काय शिवराय लहान होते वर्ष दीड वर्षाचे. जिजाऊ मातेला कुठेतरी बाहेर जाण्याचा प्रसंग. संस्कार काय काम करते हे सांगतो. तसं वेदांताचे संस्कार काय काम करतात तुम्हाला सांगतो. मग ते निघून गेलं. दाशीला बोलवलं. हा शोभा झोपलाय. तू त्याला उठल्यानंतर स्नान घाल, कपडे घाल, गंध लाव, गाईचं दूध पाजव. पण एक गोष्ट ध्यानात ठेव. तू ही पुत्रवती आहे. तुझ्या स्थानाला अजिबात लावू नको. असं सक्त ताकीद करून गेलं. सकाळी गेल्या निघून 5 वाजेपर्यंत शोभा रडला. पण शेवटी कसं आहे रंबे होणी बरिया. रंबेपेक्षा सुंदर स्त्री पण आही नाही काय उपयोग. त्या म्हणून शोभा रडायला सुरुवात केली. काही केलं तर गप बसेच ना. पुष्कळ समजूत घालण्याचा प्रयत्न केला, गप बसण्याचा प्रयत्न केला. पण शोभा काही रात्री 12:30 वाजले. आणि ते काय दाशीने विचार केला राजमातेनं तर शक्य ताकीद करून गेली तर तुझ्या स्थानाला लावून. पण हा मेला तर काय करावं म्हणून आपल्या स्थानाला लावली. 1-2 गोट पेला नसेल त्याच्यात ती जिजाऊ दरवाज्यात आली. तो पाहिलं त्याने दृश्य. 2-4 थोबडीत वाजवल्यानंतर शोभाला बाथरूममध्ये नेलं. तोंडात बोट घालून सगळं पाडण्याचा प्रयत्न केला. पाडलं ते. पुढे शोभा 16 वर्षाचे झाले. तोरणा किल्ला सहर केला. त्या दिवशी संध्याकाळी आल्यानंतर विचारलं, अरे शोभा शत्रूला पाहिल्यानंतर तुला कसं वाटतंय. आई काय सांगू. शत्रूला पाहिल्यानंतर 8 दिवसाचा उपाशी वाघ असू द्या
तो पूर्व हरिण चाललं तर झडप घालून एकदम फाडून खातो. वाघ कधी मेलेल्या माणसाचं किंवा प्राण्याचं मांस कधीच खात नाही, ही गोष्ट ध्यानात ठेवा. झडप काढून मारून खाऊन ठापा असं वाटतं, पण छातीत धुगर करते. जिजाऊ माता मंडळ दासीचं पुष्कळ दूध पाडलं, पण 2-4 थेंब राहिले त्याचे संस्कार. माझं दूध असलं तर असं झालंच नसतं. हे जसं संस्कार कामाला येतात, तसं वेदांत शास्त्राचे संस्कार असेल तरच तुम्हाला त्या ठिकाणी संत वाङ्मय कळतंय, नाही तर कळत नाही महाराज. त्याच्याकरता काही श्रवण करावं लागतं बरं. तर या ठिकाणी म्हणतात तो एक पंढरीचा रणा. तो शब्द वापरला. का वापरला? शेवटच्या माणसाला तो म्हणतो का लांबच्या माणसाला तो म्हणतो? प्रत्यक्ष माणसाला हा म्हणतो का तो म्हणतो? आणि दूर असलेला त्याला मग माया विष्णूचे धन परमात्मा मला प्रत्यक्ष आहे का म्हणून तो शब्द वापरला. काय वापरतात? तो. तो असून तो कसा आहे? एकच आहे. माया विष्णू चेतन परमात्मा एक आहे. माया उपाधी एक आहे म्हणून परमात्मा एक आहे. जीवाची अविद्या उपाधी नाना आहे म्हणून जीव नाना, ही गोष्ट ध्यानात ठेवा. जीवाची उपाधी अविद्या आहे आणि परमात्माची उपाधी माया आहे. माया एक असल्यामुळे तो परमात्मा एक आहे. म्हणून श्रुती आहे एको देवा सर्वभूतेषु गूढः सर्वभूतांतरात्मा कर्माध्यक्षः माया कर्माध्यक्षः, म्हणजे साक्षी चेता केवल निर्गुण, अशी श्रुती आहे. एको देवा सर्वभूतेषु गूढः, एकच देव सर्वभूतामध्ये तो गुप्त आहे. सर्वभूतांतरात्मा, सर्वभूताचा तो आत्मा आहे. कर्माध्यक्ष, सगळे जीव जे कर्म करतात त्या कर्माचा तो साक्षी आहे, असा असणारा परमात्मा. म्हणून त्याला तो शब्द वापरला, गुप्त आहे. ज्ञानोबाने सुद्धा गुप्त शब्द वापरला. या उपाधी माझी गुप्त चैतन्य अशी सर्व तत्वज्ञ ती संत स्वीकारती. तुम्हाला विचारतो परमात्मा गुप्त का आहे? तुम्हाला विचारलं कोणी तो परमात्मा गुप्त का? तुम्हाला घेऊन आहे का? तुम्हाला विचारतोय. भाजी बाजारात झाकलेली असते का उघड असते? उघडी असते. आणि माणिक मोती रत्न सोने का बरं? असं का? तो मौल्यवान आहे. मौल्यवान वस्तू तेवढं झाकलेलं बरं असते आणि उघडं मूल्य झालं तर उघडत असलेलं बरं असतं. ही गोष्ट ध्यानात ठेवा. परमात्मा मौल्यवान आहे का अमूल्य? त्याला काही किंमत नाही का? अरे त्याच्यासारखा मौल्यवान जगात कोणीच नाही, ही गोष्ट ध्यानात ठेवा. म्हणून मागे एक सुभाषित म्हणलं जात होता, ते म्हणत नाही तुझ्यासारखा तुझी देवा तुला कोणाचा नाही हो. त्याच्यासारखा तोच आहे, म्हणजे इतका मूल्यवान आहे, त्याच्यासारखं कोणीच नाही, म्हणून त्याला झाकून ठेवतात. तो परमात्म्याला अज्ञानाचं काय आहे? आवरण आहे. अज्ञानाचं आवरण आहे म्हणून त्या परमात्म्याला किंमत आहे. ते आवरण नसतं तर परमात्म्याला सुद्धा भाजीसारखं कोणी विचारलं नसतं. ही गोष्ट ध्यानात ठेवा. तो मौल्यवान आहे म्हणून त्याला झाकल्या. अज्ञानाचं काय आहे? आवरण आहे. म्हणून तो एक पंढरीचा राणा. राणा म्हणजे काय? राजा. तो पंढरीचा काय आहे? राजा. नये अनुमाना श्रुतीशी, तो अनुमानाचा विषय होत नाही आणि श्रुतीचा काय होत नाही? विषय होत नाही. आता अनुमानाचा विषय का होत नाही, श्रुतीचा विषय का होत नाही, असं तुम्हाला विचारलं. हे बघा, शास्त्र शिकल्याशिवाय तुम्हाला मुक्ती नाही. गोष्ट ध्यानात ठेवा. शास्त्राचं लक्षणच असं आहे, शासनात त्रायते नाम रक्षते तत्शास्त्र. तुम्हाला तुम्ही जीवानं केलेल्या कर्माचं फल, त्याला जन्ममरण हे फल आहे. जन्ममरण दुःख आहे का सुख आहे? दुःख आहे. कोणतं दुःख जास्त आहे? जन्माचं जास्त आहे का मरणाचं जास्त आहे? असं गणित केलं का तुम्ही? हो. मग गणित संसारात करता. एवढं उत्पन्नाला की खर्च किती, शिल्लक किती, बँकेत किती टाकायचं, बायकोच्या हातात किती द्यायचं, जावायला किती, हे विचार करता. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, परमार्थ क्षेत्रामध्ये जन्म मरणाचं दुःख, खांदारकर महाराज म्हणायचे, जन्मल्यापासून मरेपर्यंत जेवढं दुःख आहे एवढं पारळ टाकायचं आणि जन्म मरणाचं दुःख दुसऱ्या पारळ. कोणतं वजन होतं? जन्म मरणाचं जास्त होतं. त्याच्यात पुन्हा जन्माचं जास्त जास्त, मरणाचं जास्त आहे. हा जन्माचं बरोबर आहे. जन्माचं जास्त तर वाटतं कोणाचं? का बरं असं व्हावं?
असं गणित कधी केलं का? जन्माचं जे दुःख आहे ना ते पराधीनते दुःख आहे आणि मातेच्या गर्भात भोगावं लागतं. कुठं भोगावं लागतं? काय सांगू गर्भीची यातना माझं भोगिता नारायणा मावस मळमूत्र जाणार तुझं क्षणोक्षणा ध्यातसी. मातेच्या गर्भात तिथं मोबाईल नाही, टी व्ही नाही, गादी नाही, पलंग नाही, कोणी धीर देणार नाही, कोणीच नाही. तिथं पराधीनतेचं दुःख भोगावं लागतं. पण मरणकालामध्ये कोणीतरी सेवा करणारे असतात, तुम्ही बाहेर असतात, काही अन्नपाणी घालणारे असतात, काही धीर देणारे असतात. असं असताना सुद्धा कोणाचं दुःख जास्त वाटतं तुम्हाला? मरणाचं. का बरं? त्याचं गणित केलं का तुम्ही? जन्मामध्ये जगाचा संयोग आहे, मरणामध्ये जगाचा वियोग आहे. वियोगाचं दुःख आहे का जन्माचं दुःख आहे? का मरणाचं दुःख आहे? मरणाचं नाही, जगाच्या वियोगाचं दुःख आहे. आणि हे दोन्ही दुःख हे जन्माचं दुःख आहे. म्हणून त्या ठिकाणी म्हणतात तो एक पंढरीचा राणा नये अनुमाना श्रुतीशी. तो परमात्मा आहे पण तो प्रत्यक्षाचा विषय नाही, तो अनुमानाचा विषय नाही, श्रुतीचा विषय नाही. ज्या जीवाचं जसं कर्म असेल तसं तो सर्वज्ञ असल्यामुळे तो कर्माचं फल त्या त्या जीवाला तो देत असतो महाराज. म्हणून ते एक सूत्र आहे. तुम्हाला जग निर्माण केलं कशाकरता निर्माण केलं? झालं जयापासून सकल महिमंडळ झाली, ही गोष्ट झाली. आणि तो त्या महिमंडळ निर्माण का केलं त्यांनी? असं जर तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्ही परमार्थ क्षेत्रातले माणसं आहात, तुम्ही खूप श्रवण केलं म्हणून तुम्हाला विचारतोय, ईश्वराने जगाची निर्मिती का केली? एकलेचीने कंठवे म्हणून 14 मेघ सूर्य चंद्र मेघ तारांगणे पाचही भौतिके भिन्न भिन्न ऐसा हा लागवी माया सूत्रधारी किंवा एकाची नरमते असं श्रुती आहे. एकट्याला काय कर्मलं नाही. म्हणून त्याने जगाची रचना करीत असताना कसं केला? ईश कार्यम जीवभोग्यम जगद्वाभ्याम समर्पितम असे. ईश्वराचं काय हे जीवाचं काय आहे? भोग्य. तुमची बायको तुम्ही निर्माण केली का ईश्वराने निर्माण केली? ईश्वर भोगतो का? ईश्वराचं कार्य हे जीवाचं भोग्य आहे. ही गोष्ट पक्की ध्यानात ठेवा. मग ईश कार्यम जीवभोग्यम जगद्वाभ्याम समन्वितम. सगळं जग हे दोन्हीनं कसं आहे? बायको निर्माण केली असेल पण बाई तुम्ही निर्माण केली नाही, ईश्वराने निर्माण केली. बाई कोणी निर्माण केली आणि बायको कोणी केली? लग्नाच्या अगोदर कोण बाई होते का बायको होती? बाई होती. लग्नानंतर कोण झाली? बायको नवीन निर्माण झाली की बाईलाच बायको म्हणला? पण बायको ही जीवसृष्टीतली आहे आणि बाई हे ईश्वर सृष्टीतली आहे. म्हणून रंगनाथ महाराज म्हणायचे म्हणजे ते सांगायचे असं, बाई मेली म्हणजे दुःख होते का बायको मेली म्हणजे दुःख होते? गावात कोणाच तरी बाई मेली हा रडतो का? याची बायको मेली ते कारण जिच्याशी तादात्म्य ठेवला ती बायको झाली, जिच्याशी तादात्म्य ठेवलं ती बायको नाही ती बाई झाली. म्हणून बायको दुःख देते, बायको ही जीवसृष्टीतले तिच्याशी तादात्म्य म्हणून तादात्म्य दुःख देत असते. गोष्ट ध्यान ठेवा. म्हणून ईश्वराने जी निर्माण केली, निर्माण केल्यानंतर हा म्हणतो माझं. याने निर्माण केली का? नाही. मग याने निर्माण केलं नाही. शरीर कोणी निर्माण केलं? ईश्वराने निर्माण केलं. पंचीकृत पंचभूतको पंचीसो तत्कल्पो स्थूल देई होई भोग आयात नगानी. त्यांनी केलं निर्माण पंचमहाभूताचं. पण आपण त्याला काय म्हणतो? माझं म्हणतो. काय म्हणतो? माझं म्हणतो. दुसऱ्याची वस्तू माझी म्हणायला लाज वाटायला पाहिजे. तुकोबाराचं प्रमाण आहे. पंचभूताचा गोंधळ केले काय ठाई वेळ लागेला सबळ अहंकार त्या पाठी. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, पंचमहाभूतापासून झालेली सृष्टी ती जीवाने निर्माण केली नाही, ईश्वराने निर्माण केली. आणि जीवानं त्याच्यावर ममत्व झालं की ती जीवसृष्टी झाली आणि ममत्व सोडलं की त्याला दुःख होत नाही. म्हणून तो एक पंढरीचा राणा नय, तो निर्माण करणारा एक पंढरीचा राजा आहे. आणि तो नय अनुमाना श्रुतीशी, अनुमानाचा विषय होत नाही. श्रुती दोन्हीकडनं लावायचं बरं का. नये अनुमाना नये श्रुतीशी न उभयान्वयी दोन्हीकडे लावायचं. नये अनुमाना नये श्रुतीशी असं दोन्हीकडे लावायचं. अनुमानाचा विषय का होत नाही? लिंगाभावात
अनुमानाचा काय होत नाही. जसं पर्वतावर धूर निघाल्यानंतर धुरावरून वल्लीची काय करतो आम्ही? अनुमान. का बरं अनुमान का करतो धुरावरून? व्याप्ती आहे. यत्र यत्र धूमः तत्र तत्र अग्नी इति सहचारयो व्यक्ती. जिथं जिथं धूम आहे तिथे तिथं अग्नी आहे. हा मिळून राहण्याचा नियम त्याला व्याप्ती म्हणतात. धूर हा अग्नी वाचून राहू शकत नाही. म्हणून जिथं धूर आहे तिथं काय आहे? मग त्या धुरावरून वल्लीची काय करतो तुम्ही? अनुमान. तसं परमात्म्याला काय अनुमान आहे? एक गोष्ट पुढे त्याच्यावर बोलतो. वन्य आहे, धुमा वाचून राहू शकतो आणि धुमासहित राहू शकतो. परमात्मा जगासह राहतो, जग वाचूनही राहू शकतो. जीवन मुक्ताला जग राहिलं का? नाही. आहे जग त्याला नाही. हा परमात्मा नाही का? आहे. तसं वन्य जो आहे, वन्नीचं काय आहे? व्यतिरेक व्याप्ती आहे आणि धुमाचं अन्वय व्यक्ती आहे. जिथं जिथं धूम आहे तिथं तिथं अग्नी आहे आणि जिथं जिथं अग्नी आहे तिथे तिथं धूम आहे का? ती व्यतिरिक व्यक्ती आहे. तिथं ती अन्वय व्यक्ती नाही. जसं तसं जिथं जिथं जग आहे, जगावरून परमात्म्याचा अनुमान का? जिथं जिथं जग आहे तिथे तिथं परमात्मा आहे का? आहे. जिथं जिथं जग आहे तिथं परमात्मा आहे. पण जिथं परमात्मा आहे तिथं जग आहे असं मात्र नाही. कारण काय? ज्या वेळेला महाप्रलय होत असतो त्यावेळेला जग आहे का? नाही. कोणाच्या ठिकाणी झाला? परमात्मा. परमात्मा आहे का? नाही. आहे. म्हणून एक गोष्ट ध्यानात, नये अनुमाना. म्हणून तो परमात्मा अनुमानाचा काही होत नाही, विषय होत नाही. वन्नीचा धुमाबरोबर सहचारी आहे आणि वन्नीचा व्यभिचारी आहे. पण परमात्म्याचा जगाबरोबर सहचारी आहे आणि जगाबरोबर व्यभिचारी आहे. म्हणून ज्याच्या ठिकाणी ज्याचा सहचारच असतो त्याच्या ठिकाणी त्याची व्याप्ती असते असा एक नियम आहे. म्हणून वन्नीच्या ठिकाणी धर्माची व्याप्ती आहे, तसं जगाच्या ठिकाणी परमात्म्याची व्याप्ती आहे. म्हणून तो परमात्मा जगतावरून त्या परमात्म्याचा अनुमान होत नाही. कारण जगा वाचून परमात्मा राहू शकतो. विठ्ठल नाही अनुमाना. तो परमात्मा अनुमानाचा विषय होत नाही. आता पुढे नये श्रुतीशी. शब्दाचा सुद्धा शब्द म्हणजे वेद. शब्द म्हणजे काय? वेद. परमात्म्याचं ज्ञान कोणी केलं? वेदाने. वेद जया गाती श्रुती म्हणती नीती नीती. वेद त्या परमात्मा. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, परमात्मा कळायचा असेल तर तुम्हाला वेदाचंच अध्ययन करावं लागेल. 16 अध्याय ज्ञानोबरे म्हणतात, वेद प्रतिपादी ईश्वरू वावया लागी गोचरू श्रुतीशी निरंतर अभ्यासू कीजे. वेदाने वेद गोचर म्हणजे वेदाला त्या ठिकाणी त्या परमात्म्याचं ज्ञान व्हायचं असेल तर वेद प्रतिपादन. वेदाने त्या परमात्म्याचं प्रतिपादन केलं. वेदाने ज्या परमात्म्याचं प्रतिपादन केलं तो परमात्मा कळायचा असेल तर श्रुतीशी निरंतर अभ्यास कीजे. श्रुतीचं रात्रंदिवस अध्ययन केलं पाहिजे, त्यावेळेला तो परमात्मा कळतो. आता तुम्हाला एक विचारतो, श्रुतीला परमात्मा कळतो असं म्हणतात, कळाला पण सांगता आला नाही. वेद या गती श्रुती म्हणती नीती नीती. श्रुतीनं न इति न इति असा नाही एवढं सांगितलं. परमात्मा असा आहे मात्र सांगितलं नाही. ही गोष्ट ध्यानात ठेवा. तुम्हाला साखर खायला दिली, खाल्ली तुम्ही. साखर कशी आहे? गोड कशी आहे? कळलं नाही का? कळलं नाही का साखर कशी आहे? पण सांगता आलं का? मग श्रुतीला परमात्मा कळला नसेल तर ज्ञानोबरे आपल्याला फसवलं म्हणता येईल. वेद प्रतिपादित स्वरूपावया लागी गोचर श्रुतीशी निरंतर अभ्यासू कीजे. कारण शब्दाला विषय होण्याकरता 4 कारणं लागतात: जाती, गुण, क्रिया आणि संबंध. परमात्म्याच्या ठिकाणी जाती नाही. का नाही जाती? मनुष्य माणूस आहे, त्याची मनुष्यत्व जाती आहे. मनुष्य किती आहेत? अनेक आहेत. परमात्मा किती आहे? एक व्यक्तित्वात जातीरनास्ती चित्सुकाचार म्हणतात की एक व्यक्ती असल्यामुळे त्याच्या ठिकाणी जाती नाही. पण जाती नाही तो शब्दाला विषय होत नाही. गुण आहे त्या परमात्म्याच्या ठिकाणी? नाही, निर्गुण आहे. तो मायातीत असल्यामुळं, माया त्रिगुणात्मक आहे, मायाच्या अतीत असल्यामुळे त्याच्या ठिकाणी गुण नाही. परमात्म्याच्या ठिकाणी क्रिया आहे का? नाही. का नाही? त्याच्यापेक्षा
सावयव पदार्थात क्रिया असतो, निरावयव पदार्थात क्रिया नसते. आता आकाश सावयव का निरावयव? तुम्हाला सांगितलं जावा त्या बाजारात आणि 10 किलो आकाश बांधून आणा. आणता येते का? कारण काय? निरावयव पदार्थ आहे, त्याच्यात क्रिया होत नाही. परमात्म्याच्या ठिकाणी संबंध आहे का कोणाचा त्याच्याशी? हे चारी असेल तर शब्दाची प्रवृत्ती होत असते, चारी नसेल तर शब्दाची प्रवृत्ती होत नाही. म्हणून सुट्टीचा परमात्मा काही नाही विषय. हा संबंध का होत नाही त्याचं कारण आहे. संबंध होण्याकरता जाती पाहिजे, गुण पाहिजे, क्रिया पाहिजे आणि संबंध पाहिजे. हे तिन्ही असेल तर संबंध होत असतो, हे तिन्ही नसेल तर शेवटचंही होत नाही. अशी गोष्ट ध्यानात ठेवू. म्हणून काय आहे तो परमात्मा? तो काय आहे? नये अनुमाना नये श्रुतीची, शब्दाचा तो विषय नाही. रामायणात तुम्ही गोष्ट सांगितली का? नाही. ज्या वेळेला लक्ष देऊ नये का, सीतेला रावणाने चोरून नेलं. दंडकारण्यात शोधाकरता निघाले. कोण कोण? लक्ष्मण आणि रामचंद्र शोधाकरता निघाले. हा सीता, हा सीता, हा सीता. कोणी भेटलं की हा सीता म्हणून त्याला आलिंगन द्यायचे, झाडाला, माणसाला विचारायचे, असं ते विचारायचे. आणि लक्ष्मणाला सुद्धा काय झालं, सर्वज्ञ प्रभू असं कसं वागतात, काय वागतात. पण नंतर लक्ष्मणाच्या लक्षात आलं, वाल्मिकीने जसं लिहिलं तसं त्यांना काय करावं लागतं, आचरण करू लागलं. म्हणून कोणालाही आलिंगन द्यायचे. त्या वेळेला काय झालं, ते प्रभू रामचंद्र अत्यंत दुःखी आणि वेडसारखं वागू लागले. त्यावेळेला भगवान शंकर कैलासामध्ये राम 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 सतत जप करायचे. पार्वती मातेला वाटलं बायको करता येणं झालं आणि त्यांचं नाव घेते. कशा करता? बायको करता वेळा झाला त्याचं नाव घेतो. मग त्यावेळेला काय झालं, सीता आमच्या पार्वती मातेला असं वाटलं त्या प्रभू रामचंद्र आपण डुप्लिकेट सीता आणि त्यांच्या समोर जाऊ. पण डुप्लिकेट सीता झाली. कोण? पण भगवान शंकर बोलले तो फसणार नाही. वाल्मिकीने जसं लिहिलं तसंच आचरण करायचं म्हणून तो लिहितो. फसणार नाही, तू जाऊ नको. नाही नाही मी जाणार. कारण ती कोण होती? 4 आहे त्याच्यात. पत्नी होती का भार्या होती का जया होती का बायको होती? पत्नी कशाला म्हणतात माहिती ना? ते बायको केलं का नाही? कशाला म्हणतात पत्नी? पत्नात अन्यत्र नाम दुष्कृत्या हा सुकृत्या नियते सा पत्नी. म्हणजे पतीला त्या ठिकाणी वाईट कृत्यापासून चांगल्या कृत्याकडे नेत असते, तिचं नाव पत्नी. पतनात नाम दुष्कृत्या अन्यत्र नाम सुकृत्या नियते सा पत्नी, असं पत्नी होतं. भार्या कशाला म्हणतात? संसाराचे भारम या वाची सा भार्या. संसाराचं संपूर्ण भार वाहून नेते, तिचं नाव काय आहे? भार्या. आणि जया कशाला म्हणतात? जया पद सामर्थ्यात पुत्र जननम योग्यत्व मनसंदेह. कालिदास लिहितात त्या मेघदूत कार्यामध्ये, त्या किंवा रघुवंशी कार्यामध्ये लिहित असताना कालिदास लिहितात जया पद सामर्थ्यात पुत्र जननम योग्यत्व मनसंदेह. जसं गाय आणि धेनू याच्यात फरक आहे का? दोन्ही एकच आहे. तुम्ही ऐकलंच नाही अजून चांगल्याचं, म्हणून तर अवघड आहे. संवादचं असते तिचं नाव धेनू. जिला वासरू आहे तिला धेनू म्हणतात आणि जिला वासरू नाही तिला गाय म्हणतात. संवादचं म्हणताना जसं ती वासरूसहितच असते तसं जया म्हणत असताना तिच्या ठिकाणी संतती होण्याची योग्यता असते, ती जया आहे. संतती होत नसेल तर ती जया नाही, बायको आहे किंवा भार्या आहे किंवा जया असेल. पण एक गोष्ट ही जिच्या ठिकाणी संतती होण्याची योग्यता आहे तिला जया म्हणतात. म्हणून जया पद सामर्थ्यात पुत्र जननम योग्यत्व मनसंदेह असं आहे. म्हणून त्या ठिकाणी काय केलं त्यांनी? कोणाचं? आणि बायको कशाला म्हणतात? जी नवऱ्याचं ऐकतच नाही तिचं नाव बायको आहे. ती ऐकली नाही, रामाच्या समोर डुप्लिकेट सीता होऊन आली.
त्यावेळेला प्रभू म्हणतात, प्रभू रामचंद्राने विचारलं, तू का आई ती तुळजापूरची तू काही झाली, तू का आई डुबली सीताहून? ते म्हणले, रामा तू कसं काय ओळखला? मी आताच ओळखला नाही, 10 किलोमीटर तेव्हाच ओळखलं. कारण सीता आयुष्यात माझ्या समोर कधी आली नाही, मागं चालत होती, ती समोर आली तेव्हाच मी ओळखलं. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, नाही अनुमान नाही श्रुतीशी, श्रुतीशी तो परमात्मा विषय होत नाही. म्हणून सीता साहेबाच्या काळात सुद्धा सीतेनं हा रामायण बोट दाखवलं नाही. कारण पतीच्याकडे बोट दाखवायचं नसतं, धर्मशास्त्र आहे, आणि पतीला शब्दानं सांगायचं नसतं, वेदांतशास्त्र आहे. कारण प्रभू हे काय होते, रामायणात तुम्ही वाचलं असेल, रामायण कशी कोविड लक्षिता श्रीराम लक्षण, जो लक्षी तो विचक्षण, लक्षालक्ष विलक्षण, लक्षण त्यालाही. इतका प्रभू असताना त्याचं शब्दानं सांगता येत नाही, म्हणून वेदा शब्दानं सांगितली नाही. नाही अनुमाना श्रुतीशी, म्हणून तो एक पंढरीचा राणा, नाही अनुमाना श्रुतीशी. मग अनुमानाला श्रुतीला विषय होत नाही, म्हणून या शास्त्रकाराची भांडणं चालली. विवादती जयासाठी जगजेटी विठ्ठल, त्या जगजेटी परमात्मा करता विवाद चाललाय. विवाद काय? आता त्याच्यात सांख्य पतंजली आहे, न्याय वैशेषिक आहे, पूर्वमीमांसा उत्तरमीमांसा आहे. याच्यात भांडणं काय झालं तर तो प्रत्यक्ष नाही म्हणून भांडणं आहे, परोक्ष आहे म्हणून त्याच्याविषयी वाद चालू आहे. म्हणून परोक्षवादाचा एक शास्त्रकारांमध्ये मोठा वाद आला आहे. म्हणून विवादती जयासाठी जगजेटी विठ्ठल. शेवटच्या चरणात काय म्हणतात बघा, विठोबा रुक्माई जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, गुरुवर सांबरे महाराज की जय, गुरुवर रंगनाथ महाराज की जय, गुरु शिवानंद स्वामी महाराज की जय. शेवटच्या क्षणाचं जर चिंतन करतो, तुका म्हणे अकळ आहे सकळ व्यापक. तो परमात्मा अकळ म्हणजे कला रहित असून सर्व व्यापक आहे, आत बाहेर व्यापक आहे. तो अभंग तुम्हाला प्रसिद्धच आहे. आनंद रे आनंद रे सहाय आनंद रे आजी आनंद रे सबाई अभ्यंतरी अवघा परमानंद रे. आनंद रे आजी आनंद रे. 1 2 3 4 5 6 इतके विचारून मग परमानंदी राहा. आनंद रे आजी आनंद रे. तो आत बाहेर कसा आहे? शेवटचरण काय? तुका म्हणे अकळ कला रहित असून सकळ व्यापक, आत बाहेर तो व्यापून आहे परमात्मा. आत बाहेर कसा आहे? तो व्यापून आहे. मग आता व्यापून असल्यामुळे तो आपल्याला ज्ञानोबऱ्या म्हणतात, माझी स्थिती अशी झाली, मी आनंद स्वरूपाला प्राप्त झालो. का बरं? 6 कोटीचा विचार केला, 1 परमात्म्याचा, 2 जीवशिवाचा, 3 शरीराचा, 4 पुरुषार्थाचा, 5 कोशाचा आणि षडदर्शनाचा विचार केल्यामुळे मी या आनंद स्थितीत प्राप्त झालो. तुम्हाला ती स्थिती प्राप्त व्हायची 6 गोष्टीचा विचार करावा लागेल. तुका म्हणे अकळ म्हणजे कला राहते, सकळ व्यापक आहे, सकळ व्यापक. काय झालं? परमात्मा व्यापक कसा आहे? एक गोष्ट सांगतो, 10 मिनिटात आटपतो. तर काय झालं? अकबर बादशाच्या पदरी बिरबल होतं. तो बिरबल सतत राम 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 सतत म्हणायचं. काही काम असेल त्यावेळेला बंद, नाहीतर सतत राम 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 म्हणायचं. अकबराला एकदा वाटलं, हा सतत राम राम म्हणतो, याला विचारावं तुझा राम कुठं राहतो, याला विचारावं तुझा राम कुठं राहतो. मग एक दिवशी सकाळी सकाळी बिरबल आला, बसला आणि बिरबलाला प्रश्न विचारला, अरे बिरबल, तू नेहमी राम 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 म्हणतो, तो राम कुठं आहे मला सांग बरं. माझे 3 प्रश्न आहेत. तो राम कुठं आहे? तो राम जाण्याला कसं शक्य आहे? तो राम काय काय करतो? संस्कृतमध्ये विचारला, सापुत्र वर्तते, राम कुठं राहतो?
सा कथम ज्ञातुम शक्यते, तो परमात्मा जाणायला शक्य आहे. सा किम किम करोते, जो काय काय करतो, असं 3 प्रश्न विचारले. ते बेंगलोरला एक संभाषण संदेश म्हणून संस्कृत मासिक मिळतो, त्याच्यात ही गोष्ट दिलेली आहे. 3 प्रश्न विचारले. तू ज्या रामाचं नाव घेतो शाकुत्र वर्तते, कुठं राहतो, आणि ज्या रामाचं नाव घेतो तर रामाला जाणायचं असं कथम ज्ञातुम शक्यते, कसं जाणायला शक्य आहे. सा किम किम करोते, तर काय काय करतो, 3 प्रश्न विचारलं. ते बिरबल जरा चिंतेत पडला, कारण प्रश्न कठीणच होतं. मग ते बिरबाने म्हटलं, तुम्हाला प्रश्नाची उत्तर देतो, पण 8 दिवसाची मला मुदत द्या. असं त्यामुळे मुदत देतो, काय अडचण आहे. 8 दिवसात तू प्रश्नाचं उत्तर दे. 1-2 दिवस झाले बिरबल घरी गेला, 2 दिवस झाले काही आठवीच ना. तो जेवेना, कोणाशी बोलना, असं उदास होऊन राहिला. मुलाने वडिलाकडे पाहिलं, कारण बिरबलाचा मुलगा होता बरं का, आपला नव्हता मोबाईल पाहणारा, नाही मुलगा होता. तर काय आहे, त्याने मुलगा लिहिलं ते लेकराने. ते काय झालं, तो मुलगा विचारतो, दादा बाबा तुम्ही 4-6 दिवस झाले तुम्ही जेवत नाही, कोणाशी बोलत नाही, काय नाही, काय झालं तुम्हाला सांगा तरी. अरे काय सांगू म्हणले, बादशाने मला 3 प्रश्न विचारले, त्याचं उत्तर मला त्याच्या लक्षात येईन. असं मला सांगा, मी 3 कोणते प्रश्न, मला मी त्याचं उत्तर देतो. मग बिरबलाने सांगितलं, परमात्मा राहतो कुठं, शाकुत्र वर्तते, परमात्म्याला जाणायचं कसं शक्य आहे, कथम ज्ञातुम शक्यते, हा किम किम करते, तर काय काय करतो असं ते सांगतो. त्याच्या उत्तर मला घेऊन चला, ज्या दिवशी जायचं. मला घेऊन गेला. त्या दिवशी गेल्यानंतर मग त्या ठिकाणी बसले आणि प्रश्नाचे उत्तर सापडले का असं विचारलं. बिरबल म्हटला, मी नाही सांगणार, मुलगा सांगेल म्हणून, मुलगा सांगेल म्हणून. असं मग मुलाला विचारलं, सांग प्रश्नाचे उत्तर. तो मुलगा म्हणतो, आम्ही तुमच्या घरी आलो, अतिथी म्हणून आलो. अतिथीचा सत्कार कसा असतो तुम्हाला कळतो का. विन्मुख झाली अतिथीने सुकृताची संपत्ती. अतिथी विन्मुख झाला की चांगल्या कर्माला मिळवलेली संपत्ती सुद्धा निघून जाते. मग तुला काय पाहिजे, आम्ही अतिथी म्हणून आलो, आम्हाला एक छोटंसं पातेलं दूध आणा. आणि राजाच होता, दूध आणलं आणि त्या समोर ठेवलं. त्याने सारखं त्याच्यात बोट करू लागलं. 1.5 तास झाले, उत्तराचा संबंध प्रश्नच नाही. मग ते बादशाह एकदम खवळला, अरे 1.5 तास झाले तुला प्रश्न विचारतो आणि प्रश्नाचं त्यानं बोट हलवत बसला दुधात. अहो तुमचं उत्तरच शोधून राहिलो म्हणून. कसं काय, दुधामध्ये तुपाची व्याप्ती असते, ते कुठं मी पाहून राहिलो म्हणून. दुधामध्ये काय असते, तुपाची व्याप्ती असते. मग जेवढं दूध आहे त्या सगळ्यामध्ये तुपाची व्याप्ती आहे का दुधाची एका अंशात आहे. सगळ्या दुधामध्ये काय आहे, व्याप्ती. मग हे बादशाह जसं सगळ्या दुधामध्ये तुपाची व्याप्ती असते, सगळ्या जगामध्ये परमात्म्याची व्याप्ती आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय, पहिल्या प्रश्नाचं. दुसरा प्रश्न काय, असा कथम ज्ञातुम शक्यते. त्यावेळेला तो म्हणलं, जाणण्याला कसं शक्य आहे. ते म्हणले असं आहे, म्हणले दुधातून तूप काढायचं असेल तर दूध तापावं लागते, संध्याकाळी विरजण टाकावं लागते, सकाळी त्याचा घुसळ करावं लागते, लोणी वेगळं करावं लागते, मग काढावं लागते, मग तूप होते. तसं इथं वेदांत शास्त्रामध्ये अधिकार संपन्न, किती अधिकार संपन्न होऊन श्रवण मनन विधिध्यासन तत्त्व पदार्थ शोधन करावं लागते. त्यावेळेला त्या ठिकाणी हा परमात्मा कोण आहे तुम्हाला कळतं. श्रवण मनन विधिध्यासन झाल्याशिवाय तिथं अधिकार संपन्न, मलविक्षेप जाती नाही किंतु एक ज्ञान हे चव साधन सहित स्वाधिकृत मतिमान. म्हणजे त्या ठिकाणी अधिकार संपन्न होऊन श्रवण मनन विधिध्यासन करावं लागतं, त्यावेळेला परमात्मा कळतो. तसं इकडे दूध तापून दही लावून म्हणजे घुसळण करून तूप त्याने दही त्या ठिकाणी कडवल्यानंतर तूप निघतो, तसं परमात्मा निघतो. म्हणतो नव्हता तैसे घ्यानंतर वाया व्यक्त करता सांडी मार, असं आहे. 3ऱ्या प्रश्नाचं उत्तर काय, बादशाह विचारतो. त्यावेळेला तो पोरगा विचारतो, तू मला गुरु म्हणून विचारतो का शिष्य म्हणून विचारतो. तो बादशाह म्हणला, मी शिष्य म्हणून विचारतो. मग शिष्य खाली बसतो का वर बसतो. शिष्य खाली बसतो का वर बसतो. शिष्य खाली बसतो. गुरु कुठं बसतो, वर बसतो. उदर खाली. बिरबलाचा वर्ग वर बसला. परमात्मा हेच करतो, जे वर आहे त्या खाली बसवतो, तो खाली आहे त्याला वर बसवतो. सारखीन कळवते ती काय काय करतो असं. म्हणून परमात्मा सकळ व्यापक आहे. तुका म्हणे अकळ आहे सकळ व्यापक. तो परमात्मा
कलारहित असून हा सकळ व्यापक आहे असं त्या ठिकाणी या अभंगाचं चिंतन आहे. आज गुरुवर्य आप्पांची पुण्यतिथी आहे. पुण्यतिथीच्या निमित्तानं चालू असलेला हा सप्ताह, त्याच्यामध्ये ही 3ऱ्या दिवसाची सेवा आहे. आप्पाच्या संगतीत खूप राहिलो. बाबाच्याही अगोदर मी आलो. मला अजून कळत नव्हतं चांगलं, त्यावेळेला त्यांच्याकडे आलो आणि शेवटपर्यंत त्यांच्या रिझल्ट. त्याच्यानंतर आप्पा ज्यांच्याकडे शिकले त्यांच्याकडेही झालो. वक्ते हरिभाऊ महाराज पाटील त्यांच्याकडे आप्पाने संस्कृत शिकले होते आणि त्यांच्या गुरुबंधू वक्ते महाराज त्यांच्याकडे सुद्धा 20-25 वर्षे मी श्रवण केलं आणि प्रस्थांतरी अध्ययन केलं. आणि प्रस्थांतरी अध्ययन करणारे असं माणसं पण संप्रदायात 5-7 माणसं जास्तीत जास्त, त्याच्यापेक्षा जास्त मिळत नाही. आप्पाच्या कृपेने हे सगळं आहे. कितीही जरी कोणीही जरी त्या ठिकाणी मी जर समोर कीर्तनात बसलं तर त्यांची घाबरतात ते. कारण कसं आहे, अध्ययन ही गोष्टी वेगळी आहे. त्याच्याकरता त्या ठिकाणी अध्ययन करावं आणि परमात्म्याचं तुम्हाला यथार्थ ज्ञान व्हावं. आणि परमात्म्याच्या यथार्थ ज्ञानाशिवाय अज्ञान तत्कार जगताची निवृत्ती होत नाही आणि परमानंदाची प्राप्ती होत नाही. आणि त्या आप्पाच्या कृपेने तुम्हाला सगळ्याला परमानंदाची प्राप्ती व्हावी असं माझं वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर तुकाराम 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 मला
कार्यक्रम होणार आहे. त्या पहाटे 4 ते 5:30 काकडा, 5:30 ते 6 गुरु शिवाळ्याचा अप्पांच्या मूर्तीची पूजा, 6 ते 6:30 विष्णू सहस्रनाम, 7 ते 10 ज्ञानेश्वरी पारायण, 10 ते 12 गाथा भजन, 12 ते 2 महिला संगीत भजन, 2 ते 4 भावार्थ रामायण, 4 ते 5 सामुदायिक हरिपाठ, 6 ते 7 प्रवचन हरिभक्त परायण, विश्वनाथ मस्तनाप्पा बुद्धल अण्णा यांचं प्रवचन होईल. त्यानंतर रात्री 7 ते 9 हरिभक्त परायण, गोसेवक राजेंद्र दास चोराडिया महाराज संभाजीनगर यांचं हरिकीर्तन होईल. आजचा सकाळचा नाश्ता गंगा भागीरथी सुभद्राबाई राजपूत यांच्यातर्फे झालेला आहे. दुपारची पंक्ती चिरंजीव अथर्व रखमाजी सुरवसे यांच्यातर्फे झालेली आहे. आणि आता संध्याकाळची पंगत श्री सार्थक सत्यजित कुरुळकर सराफ यांचे होणार आहे. तरी सर्व कार्यक्रमाचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा. ज्यांना वर्गणी द्यायची असेल त्यांनी आश्रमामध्ये पावती घेऊन वर्गणी देण्याची कृपा करावी.